साठ वाहे भयभीत उभे हे झाड पान पान शांत आहे सावल्या मुख्याने हलती भवताली विणती माया डोहाच्या खोल तळाशी अतृप्त पसरली छाया निशब्द तरंग उठती अंधार चांदणे हाले आकार गूढ धुक्याला आले विरून गेले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले निलिमा, आपण दुसरी चेन करू शकतोय ना? प्रश्न दुसरी चेन करण्याचा नाहीये माझा. प्रश्न आहे आपल्या घरातून सोन्याची चेन नाहीशी झाली तीही या खोलीत. अगं मामा, तू सगळीकडे शोधलंस का? हो. आपण पुन्हा एकदा बघूया का? अरे पुन्हा बघून काही फायदा होणार नाही. इथे कुठेही नाहीये ह्याची खात्री झाल्यावरच मी बोलते. कुठे गेली चेन काय माहित. अरे कुठे जाणार? इथे कोणी आलंय का दुसरं? म्हणजे तुला काय म्हणायचंय? कोणीतरी ती चोरली? अरे कोणीतरी चुकून कुठेतरी भलतीकडे ठेवली असंही असू शकतं ना. आणि तसं असेल तर ठीकच आहे, पण ती चेन सापडणं महत्वाचं. या घरात जे काही चाललंय ते बघतीये मी, सहनही करतेय, पण वस्तूंची चोरी नाही खपवून घेणार. निलिमा, तुला एक सांगू? काय? नाही नको, राहू दे. माधव सांगशील का काय ते? निलिमा, चेन चोरीला गेलेली नाहीये. म्हणजे तुला माहितीये का चेन कुठे आहे ते? नाही तसं नाही. डॅड, काय म्हणायचंय काय तुम्हाला? निलिमा, तुला हे सगळं खरं वाटणार नाही. माधव स्पष्ट बोल. निलिमा, हा प्रकार साधा नाहीये. या अशा गोष्टी गायब होतात आणि मग दुसरीकडेच कुठेतरी जातात. व्हॉट डू यू मीन? जादू म्हण हवं तर, अंधश्रद्धा? पण हे होतं. इनफ माधव, तुला चेन शोधायची नसेल ना तर तसं सांग, मी शोधीन माझ्या पद्धतीने. दात कित्या किचकतस? हा आवाज आजीचा बोलण्याचा. माधव, हे जादू वगैरे ह्या सगळ्याचा विचार करण्यापेक्षा ना नेमका प्रॉब्लेम काय आहे ते जरा समजून घे आणि त्याच्यावर सोल्युशन शोध. यांना ट्रीटमेंटची गरज आहे. अरे त्यांच्याकडे पण बघा जरा. आणि फुटले आहात तुझे? नाही काय सोन नाही नाट करू बघतस काय? मी पण तुका सोडूच नाही. तुका माहित नाही मी काय करीन ता. जीव घेईन तुझो. जाय सोन, प्राण घेऊन जा. काय वया तुका? काय एक मिळूचा नाही. मागे हो. लय बघितलंय तुझ्यासारखी. माका ओळखूक नाही तू. माझ्या लेकरांका काही एक होक देऊचाय नाही मी. दात कित्या किचकतस? जाय सोन. आणि फुटले आहात तुझे? निघाय सोन. सरिता, काय झालं ग? भाऊजी बघा, यांचा परत सुरू झाला. नाही नाट करू बघतस काय? मी पण तुका सोडूच नाही. बघताय तू काय करतस ता. थांब, मी बघतो.
भाऊजी सांभाळून, नाहीतर तुमका पण काहीतरी. हा, हा. चालता हो हैसून. आई, हे आई, काय झालं रे माधवा? आपण आज जाऊया का? होय, चल जाऊया, चल. बस बस ना, बस. अरे बाबा, अरे माधवा, निलिमाची चेन हरवली होती ना, हो. सापडली काय? नाही, नाही अजून. अरे देवा, काय ह्या? माधवा, माझ्या कपाटातली चेन घेऊन जा. आई, राहू दे, आपण नंतर बघू. हा, ते तसा नाही रे, तिची चेन हरवली हा ना, ती काळजी करत असाय. मनान म्हटला घेऊन जा. देवा, चेन देवा. काय झालं गो सरिता? माका नाही कधी असा बोलला असता. दागिने बघूक पण सणासुदीक मिळतात. अगो, तिची चेन हरवली हा ना, मनान म्हटला. माझ्याकडे पण नाही हा, म्हणून मागतय ना. सरिता, मी नाही म्हटलं ना, मग विषय कशाला वाढवायचा तो? बरा, मी नाही बोलत, पण जरा जपून. घरातली लक्ष्मी जाता हा. एक एक करून दागिने पण जायचे. कसे जातील दागिने? माझ्या आईचे दागिने हत गेले तर पुन्हा सोडूच आहे नाही मी. नमस्कार वकील साहेब. या, तुमचो निरोप गावलो, बेटाक बोलले आहेत म्हणा. तसोच इलय. बोला, काय काम काढल्यात पामराकडे? आपण आमच्या ऑफिसमध्ये जाऊन बोलूया का? हय, बोला, काय हरकत आ? नाही, हरकत नाही, पण तिथे जरा व्यवस्थित बोलता आलास. माका जरा हय दुसरा काम असा. तुमका बेटान झाला ता झाला का तही जातल. ठीक आहे, इथंच बोलूया. बोला, काय झाला? तुमचं चेहरा असो काय दिसता? हो, आजपर्यंत मी या नायकांना सोडलं. हा दत्ता माझ्याशी कसाही वागला तरी मी माझ्यावर संयम ठेवला. मी मनात आणलं असतं तर या लोकांना कधीच घराबाहेर काढलं असतं, रस्त्यावर आणलं असतं, पण नाही केलं. संयम ठेवला, पण आज तर या लोकांनी कहर केला. प्रकरण लय तापलाला दिसता. काय झाला काय असा? अहो, मी या नायकांच्या घरी गेलो. दोघे भाऊ माझ्याशी बोलत होते, माधव आणि दत्ता. काय बोलले? अहो, तेच सुषमाच्या लग्नाबद्दल. मग ते काम झालं तर मला जमीन देण्याचं आमिष पण दाखवलं. इथंपर्यंत सगळं व्यवस्थित होतं, सगळं शांतपणे चाललं. आणि नंतर माझ्या लक्षात आलं की माझ्या महत्वाच्या कागदपत्राची फाईल बसल्या जागी नाहीशी झाली. अशी कशी नाहीशी होय? हो, पण झाली. आणि नंतर लक्षात आलं की त्या सगळ्या कागदपत्रांचे तुकडे तुकडे करून टाकलेत. काय तुकडे तुकडे झाले? होय, माझ्या तळपायाची आग मस्तकाला गेली आहे. त्यांना असं सोडणार नाही मी. त्यांना कायदेशीर जागा दाखवीनच. त्यांचं घरदार, दागिने, जमीन काही एक मिळू देणार नाही. पण मला तुमची पण मदत हवी आहे त्या लोकांना त्यांची जागा दाखवण्यासाठी. नाही नाही साहेब, मग दुसरा काय सांगा, पण त्या नायकांच्या घराचा काय सांगू नको. काय म्हणजे तुम्ही मला मदत करणार नाही? ह्या बाबतीत तरी नाही. ता घर भयानक झालेला आता. वाईट शक्ती घुसल्यात थंय, याड घुसला थंय. आणि आज मुआशा काय होय सांगू घेवचा नाही.
माझा ऐकशात नाद सोडा त्या घराचो. पाणी सुद्धा पिऊ नको तुम्ही त्या घरातला, नाहीतर कागदपत्रांचे तुकडे तुकडे झाले तसे तुमचे होती, चिंदियो चिंदियो होती. एकदा फोन कट केल्यावर ना माणसाला कळायला पाहिजे की पुढची व्यक्ती कामात आहे. देविका प्लीज मला वेळ नाहीये बोलायला. त्यापेक्षा कुठलं काम महत्वाचं आहे ते बघावं आणि त्यासाठी वेळ काढावा. पांडू काय घेतलंस काय? वय घेतलंय. रात्री जेवू के? हा बटकत राहू नको. नाही. अहो अहो माधव भाऊजी लवकर यावा. काय झाला? अहो या शेवंतान झाडाक लटकून जीव दिल्यान. आयन त्याका या घरात कधी येऊच दिला नाही आणि आज स्वतः जाऊन पाराजवळ दिवा लावल्यान. काय आयन पाराजवळ दिवा लावला? होय, काय झाला हा ताच कळत नाही. काय गो, काय झाला? काय बघता? आहे झाडाखाली दिवो लावून इली. काय? तिला एकदम प्रश्न विचारू नका. आहे तू काय का गेलंस दिवो लाव? नाटक सांगायचा. अशी पण आज अमोशा आहे. काय झालं? आई तू इथे बस बघू. ए तुम्ही सगळे प्रश्न विचारू नका उगाच. हा बस आई बस. काय चाललंस? थांब, मी येतय आणि चुलीतला लाकूडच तुझ्या डोळ्यात घालतय. होय, माझ्या समोर नाचतस काय तू? थांब, मी लय. आई आई सगळ्यांका अशी आग लावेल ना, तू काय समज खाली उतरतस? खाली ते हात लावायचा नाही, ते का हात लावायचा नाही तुका सांगते मी. सोड, हात लावतेस ते का? हात लावायचा नाही ते का? सोड त्या, सोड घे, सोड. हात लावायचा नाही ते का? तुका काय वाटला तुका? हा हे बघ, हैसरला सगळा कपडा लत्ता भांडी कोंडी माणसा माझी आहेत. त्यांचा काय करूचा तामा मी बघतोय, पण तू त्यांना हात लावायचा नाही. तुका मी जित्ता ठेवतोय नाही, मारून टाकतलंय. तुका मारून टाकतलंय. आत्ता तावडी सापडलास माझ्या. माका भिवतस?
बाहेर इलेले डोळे आत घे म्हणताय ना, डोळे आत घे. मी तुका भिवतोय नाही, डोळे आत घे. नाही घेतलंय, नाही घेतलंय तू, डोळे आत घे. हाय सर त्यांच्या खुर्चीत बसतात. हे आई बाजू माझ्या घरात राहतोस तू. काय करतेस? आई हे आई अगं आई. काय चाललं? काय गोंधळ आहे? काय झालं? निलिमा थयच थांब. माका तुका बांधून ठेवचा हा, कोंडून घालूचा, हाय खड्डा करून गाडूचा हा तुका. थांब जायच, थांब. आई शांत व्हा. काठी सोडा टाका ती. अंगात हात लावू नको माझ्या. निलिमा हात जागेवर राहायचे नाही तुझे. निलिमा सोड तिला. आई या, शांत व्हा. बसा इकडे. या आई या इकडे. या इथे बसा. इथे. पूर्वा पाणी आण. आई पाणी प्या. आई. माका पाणी देतस? घे तू. अरे तुम्ही असे घाबरून उभे काय आहात? आईंना ताबडतोब हॉस्पिटलमध्ये न्यायला हवंय, चेकअप करायला हवंय. कित्याक? हे का डॉक्टर काय करतलो? ही सगळी स्क्रिझोफेनियाची लक्षणं आहेत. वेळीच उपचार नाही केले तर काय होईल सांगता येत नाही. काय असं आमका माहित नाही. हा एक आजार आहे. यात मनावरचा, शरीरावरचा कंट्रोल सुटतो. उद्या काही झालं तर? म्हणजे आमची आई येडी आहे असं म्हणूच हा तुमका? माधवा आतापर्यंत सगळं ऐकत आलाय हा, पण माझ्या ऐकून येडी बोललेला मका चालणार नाही सांगून ठेवतोय. अहो पण मी कुठे वेडी म्हणतेय त्यांना? माधव प्लीज तू तरी समजाव ना. आईंसाठी हे सगळं चांगलं नाहीये. दत्ता निलिमा म्हणते त्यात तथ्य नाही असं नाहीये, पण अरे काय गोलगोल बोलतोयस माधव? भाऊजी यात वेळीच उपचार नाही केले तर जीव गमावतात पेशंट. बाबा काकी काय म्हणते ते ऐकून तरी घ्या. तू गप्प बस. आम्ही आमच्या आई काय होऊ द्यायचं नाही. काय करणार आहात तुम्ही? अंगारे धुपारे नारळ हे सगळं याच्यानी बरा होणार आहेत का त्या? आमची आय असा, आमका तिची काळजी असा. तुमच्या सल्ल्याची गरज नाही. दत्ता अहो मी पण काही त्यांची शत्रू म्हणून सांगत नाहीये हे सगळं. अण्णा गेले, अभिरामचं लग्न झालं नाही, घरात रोज प्रॉपर्टीचे वाद सुरू आहेत, रोज काही ना काहीतरी घडतंय. त्यामुळे या सगळ्याचा त्यांच्यावर मानसिक ताण आला असेल. पण म्हणून काय त्यांना वेळ लागला हा काय? या का डॉक्टर काय करतलो? ह्या काहीतरी बाहेरचा असा. पथेटिक. काय म्हणालास? प्लीज सगळ्यांनी गप्प राहा. कसलं तरी आवाज येत हा. आई आम्हाला कोणाला कसलाही आवाज येत नाहीये. आवाज येत हा कसलो तरी. आवाज येत हा. आवाज येत हा कसलो तरी. सरिता बघ काय गेलं ते. थांब थयच. हिलय मी. अहो चला लवकर. आज अमोशा त्या विहिरीजवळ गेले आहोत. दत्ता चल लवकर.
बसलेस दडून? अशी किती वेळ दडून बसशील बाई? हिम्मत असेल तर बाहेर ये. नाही तुझं फडशो पाडलं तर नायकांची सून म्हणून नाव नाही सांगतलंय. माझ्या घरात काही एक होक द्यायचंय नाही मी. समजला? बाहेर ये, बाहेर ये. आई आई थांब. बाहेर ये सांगितलंय ना, नाहीतर मी आत येते.